जे शेतकरी आपले जे काय आहे माल व्यापाऱ्यांकडे ज्यावेळेस घालतो त्यावेळेस जर व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाही तर सदरचे पैसे हे कोर्टामध्ये त्या शेतकऱ्यांनी जायचं नाही, त्याच्यामध्ये तशी तरतूद नाही. म्हणजे जर आपण कोर्टामध्ये गेलो नाही तर शेतकरी व्यापारी आपल्याला कुठल्याही पद्धतीने पैसे देणार नाही. आणि जर कंपनीच्या विरोधात जर काय करायचं झालं कारवाई, कंपनीला आपल्याला मामलेदाराकडे अपील करायचं, त्याच्यानंतर प्रांताकडे, त्याच्यानंतर कलेक्टरकडे आणि त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये जायचं. म्हणजे हा जो केलेला कायदा अतिशय चुकीच्या पद्धतीचा कायदा आहे. लोकांच्या जमिनी, शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी त्या भविष्यामध्ये सरकार ताब्यात घेणार आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याला विरोध करण्यासाठी आपल्या देशामध्ये सगळ्यांनी याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन उभारलेलं आपल्याला सांगता येईल. आता मी बघितलं काही संघटनेचं वक्तव्य पाहिजे की म्हणजे हा कायदा आपल्याला अडचणीचा नाही, परंतु यांना कायद्यातलं नॉलेज नाही ह्या लोकांना. कारण नॉलेज नसल्यामुळे ह्या अशा पद्धतीचे वक्तव्य करत असलेलं आपल्याला सांगता येईल. कारण जमिनीवरती ज्यावेळेस ती कंपनी तुमची जमीन सोडणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, हा जो केलेला कायदा आहे तो अतिशय शेतकऱ्यांवरती अन्याय करणारा कायदा आहे. आज या ठिकाणी जे काही याचे हवेलीचे पोलीस अधिकारी वगैरे आहेत त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी त्या पोलीस अधिकाऱ्यांचं सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे जे काही वार्ताहर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्या वार्ताहर मंडळींचं सुद्धा मी आभार मानतो. आणि केंद्रामध्ये जो काही कायदा केलेला आहे त्या कायद्याचा पूर्णपणे मी निषेध करतो. आणि महाराष्ट्रातील सगळे रयत शेतकरी संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन चालू केलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण हे आंदोलन छेडलेलं आहे. आणि परत मी एकदा केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी.